तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी अर्ज दिलेला आहे हो. आणि सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा. तुमचं नाव सांगा पूर्ण. मायाबाई शानदारी, हां. राहणार कुंभेफळ. या ठिकाणी तुमचा अर्ज देण्याचा उद्देश काय आहे? माझा उद्देश असा आहे, 2005 पासून माझं कला केंद्र चालू आहे कुंभेफळ या ठिकाणी. कुंभेफळ ठिकाणी. हां. पहिले माझे मिस्टर चालवत होते, हां. त्याच्यानंतर मी आत्ता चालू केलेला आहे. बरं, तुमचा अर्ज देण्याचा उद्देश काय आहे मग? एक महिला मला 2 महिन्यापासून त्रास देते आहे. माझ्या मुलाला व माझ्या मॅनेजरला व ती पैशाची मागणी करीत आहे. किती पैशाची मागणी केली तुम्हाला? 15 लाखाची. बरं तिनं काय म्हणून पैशाची मागणी केली? पण मला पैसे द्या, नाही तर मी तिथं तुम्हाला चालून देणार नाही. माझे फंटर तुम्हाला गोळ्याबार करू, आम्ही तिथं महिला आणून धिंगाणा करू. बरं, तुम्ही या ठिकाणी अर्ज दिलेला, अर्जामध्ये काय उल्लेख केला, काय तुम्हाला न्याय पाहिजे? मला न्याय पाहिजे, तिला शासनाने काहीतरी झापायला पाहिजे व माझी बदनामी झाली, त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं तुमचं म्हणणं कडक आहे? कारवाई करायला पाहिजे तिला. बरं. हॅलो. हां, गेलं काय घरी? हा हा भाऊ बोला ना, घरीच आहे. बोला मग, फ्री का? हा हा बोला. काय म्हणलं ते, आता आपण एवढं दोन भेटलो गाठलो, त्यात काहीच आउटपुट निघला रे बा. हा ना. का कर सांगा बरं. तुम्ही सांगा तर. आता मला सांगा, ते अमोल भाऊ काय म्हणले, रमेश भाऊ बाजूला, आमच्या भावाला बाजूला घेऊन त्यानं असं सांगितलं की मला धक्काच बसला की 15 लाख रुपये सांगले. 15 लाखासारखं काम आहे का सांगा बरं. त्याच्यावर तुम्ही सांगा, तुमचा मार्ग सांगा. काय असतं ताई, गोरगोर पोट भर तुम्हाला माहिती चांगलं सगळं, आणि सगळं नियम आहे बरं का. बरं आहे का ना. बरं ठीक आहे, समजा आपण तोडजोड करून थोडंफार कमी जास्त करून देऊ बी, समजा कमी जास्त करून, पण नंतर पुढे भविष्यात आपल्याला आम्हाला त्रास होणार नाही हे कसं कोण गॅरंटी घ्या सांगा बरं. भविष्यात मी स्वतः उभा राहते ना, महिलांचा उपजीविकेचा प्रश्न आहे म्हणून. बाकी तुम्हाला सांगा ना काय होतं. आता समजा ठीक आहे, तुम्ही ऐकू शकता, आम्ही सांगितलं हां, तुम्ही आमची बहीण म्हणून ऐकू शकता. दुसरं कोणी एखादा उठणार नव्हतं असं, तो त्रास होतो, दुसरं काही नाही. ऐका, मग आता ह्याच्यात काय होईल नाही होईल, पण तुम्हाला माहिती आहे, एखाद्या वेळेस मी तिथं उभा राहिले म्हटल्यावर तिथं आपण कोणत्याही पद्धतीने मांडू. उद्या तुम्हाला भविष्यात त्रास झाला, उद्या त्या महिलांच्या बाजूने, तिथल्या महिलांचा उपजीविकेचा, तुम्ही स्वतः बाजूला, त्या महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे, म्हणून मी स्वतः मुद्दा वाढवू शकते. बाकी दुसरं कोणाला येऊ द्या. बरं का ताई, खोटं सांगितलं तुम्हाला, मी लेकराची शपथ घेऊन सांगतो, तिथे आणले गेली ऍक्टिव्हिटी काहीच राहत नाही आपल्याकडे. पण आता काय उगा वातावरण खराब होऊ नये म्हणून समजा तुम्हाला माझं बोलणं चालू आहे. काय होतं, एक थोडंसं काय दिसतं वातावरण झालं, काय झालं ते आमच्या ठिकाणी असं झालं. नाही मी तुम्हाला ते पण म्हणतो ना, की उद्या काहीही झालं, कुणी पण द्या, मग शहरातला कोणता का मोठा पिरम खाऊ द्या, मग त्याला आपण उभाच राहू. त्याविषयी बोलता तुम्ही साक्षी झाले, बोलता काय म्हणले बरं अमोल भाऊ, मला इतकं वाईट वाटलं त्या दिवशी. मला आपल्याच माणसानं असं बोला, हे चुकीचे शब्द निघले. काय म्हणले जेव्हा तिथे 8 दिवसात असं होईल, गोळीबार होणारे आमचं, किती बेकार वाटतं सांगा बरं. ते म्हटले की बाबा ते बाहेरचं असं सांगू, स्वतः नव्हते म्हणत असं काही. थोडं वाईट वाटलं मला त्या दिवशी. म्हणलं असं नाही म्हणलं, आपल्या माणसाने तर नाही म्हणलं पाहिजे असं. ते म्हणत असं की तसा विषय झाला होता, मग ते म्हटलं असं करत तसं करत, दुसरेच सांगू होते, स्वतः नव्हते बोलत तसं. त्याविषयी थापले दांडले ना बरं का, थापले दांड्याकडे अमोल भाऊचं स्वभाव असं डायरेक्ट बोलायचं, ते कसं डायरेक्टली. मला फेल वाटलं नाही त्या दिवशी, मला बेकार वाटलं. मला आता आपण त्याला घरी गेल्यानंतर निवांत फोन लावू मला. असं काही नाही. बरं मला सांगा, त्यात तोडजोड करा काहीतरी, कारण एवढं बरं का काही खरं सांगतो मला, सध्या आता तसं प्रॉफिट नाही ते आता चालू मदत तरी. त्याचे वडील वारले तर बंद झालं. हा, वडील वारले बंद झालं, नंतर मग आम्ही दोघं पार्टनर मध्ये आम्ही दोघांना चालू केलेले. मग आता सध्या तशी परिस्थिती नाही ना. नाही तुम्ही सांगा मला, असं काही नाही, तुम्ही सांगा. मोजून डबल आता मी आता गावाकडे आलो घरी, चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो मी. आणि फक्त एवढं काळजी घ्या समजा. आणि आता आम्ही आतापर्यंत दिलंच नाही बरं कोणाला, कधीच नाही करू जाईल. तुम्हाला त्याविषयी शपथ घेऊन सांगितलं आणि आता मी सांगतो देत. कारण ऐका ना ताई, एक पोलीस स्टेशनला 1 रुपया जात नाही, एसबी ऑफिसला कुठंच नाही, कोणत्या डिपार्टमेंट कुठे फ्रेंड आहे ना, ओळखते मी त्यांना. निकाळजे साहेब, निकाळजे. हा त्याला विचारा. हा बरोबर आहे ना, ते आपले एकदम माझे एकदम जवळचे संबंध द्यायचे माझे. कोणाला विचारा, कोणत्या डिपार्टमेंटच्या माणसाला. मला काहीच नाही म्हणून मॅडम. हा 1 रुपया देत नाही आम्ही कोणाला, कारण आपलं सगळं लिगली लायसन आणि प्रोसिजर आहे. सांगितलं मला त्यांनी. त्याच्यामुळे असं वाटतं का आपण का द्यावा पैसे, असं होतं ना.
पण मग आता हे काय होतं, थोडंसं काय वातावरण झालं, डिस्टर्ब होतं माणूस. हा हा पण आता काय होतं समजा, आता आम्ही काही कोण नाही, तुम्हाला फुलाची पाकळी दिली समजा, पण पुढे आम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये ही गॅरंटी कोण घेईन? मग असं होतं ना ते. मी घेते ना. कारण काय होतं, कोणी आता ठीक आहे, तुम्ही आमच्या घरातले समजा, तुम्ही समजा दुसरं कोणी येऊन नाटक करायची भीती वाटते ना, दुसरं काय. नाही नाही असं कसं होत ठीक नाही. ठीक आहे, तुम्हाला उद्या फोन करतो मग 11:30 पावणे 12च्या दरम्यान. तुमच्या पद्धतीने तुम्ही मला सांगा. हा बाकी काय ठीक असेल ते करू ठीक आहे आपण. ठीक. आणि ते आम्हाला बोलू समजून सांगा, म्हणते पोरं तशी नाही म्हणा, सगळे जवळचे आहेत नाही, म्हणा. त्यांना माहिती आहे जसं त्यांचा अमल होतो पोलीस सोबत तोंडावर, हा तर ते बी तसे नाही मुळात. आता तुम्हाला सांगितलं त्या मागच्या याच्यामध्ये आपल्या याच्यावर आलं त्यांनी खूप हे केलं समजा. हा. हा तसं काही नाही त्यांचं तुम्ही पण. मला ते एसपी ऑफिसचे लोक काही मला तुम्ही त्याचं मला नाव सांगा, मी त्याला प्रश्न भेटतो बाबा काय असं थोडंफार कमी. आणि त्याला कशाला इन्व्हॉल्व करतात तुम्ही? तुमचं असं माझं म्हणणं होतं. त्यांनी मला केलेलं मी झालीच नाही. त्यांनी मला इन्व्हॉल्व केलेलं आहे. मी कोणते? काही त्यांना नाही केलं. एसपी ऑफिसच्या नाहीतर लोकांनी. मी तर नव्हतीच ना त्याच्यात काय. आधीपासून तर मला तर माहित होतं ना सगळं व्यवस्थित. पण ते एसपी ऑफिसच्या लोकांना माहिती आहे ना ताई, हे सगळं लिगली म्हणून सगळं अगोदर ऑनलाईन जातं त्याला. नाही तसं जरी असं तरी त्यांना माहिती आहे की आपण केलं तर कारवाई करावंच लागते असं हे बी त्यांना माहिती आहे. म्हणून मग ते मग तेच ना, मग तुम्हाला पुढे करू राहिले ते. हा मग त्यांना हे माहिती जर सगळं असं तरी ह्या मग गेल्या ते की कारवाई तुमच्या होईल. खात्या बरं का ताई, तुमच्या खात्यावर बंदूक ठेवू राहिले आणि मग ते करू राहिले ते असं पोळी भाजायचं काम ते. हो हो तेच ना. त्याला म्हणा बाबा, सगळं गोरगरीब लोक पोटं भरते, वाजून वगैरे सगळं कलाकार लोक आपले ते. काय असेल ते कुठं सोडलं झालं त्यांचं हे करून त्यांना शांत बसवलं बाकी. भाऊ या नात्यानं करा बाबा. तुम्हीच सांगा मला आता. हा मी तुम्हाला फोन करतो ताई मग. हा आणि बाकी नंतर तर काही हे नका घेऊ, टेन्शन आहे ना. तेच ना, मग आम्हाला ती भीती वाटते समजा, आपण आता एखाद्याला 2 पैसे द्यायचे समजा आता, बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही आम्हाला 15 ऐका आता ना करा. हा तुम्ही आता आम्हाला 15 लाख रुपये सांगितले, बरोबर आहे. ठीक आहे, त्यात कमी जास्त करता येईल, थोडंफार कमी इकडे तिकडे होईल. पण आता पुढचं बी ती भीती वाटायला लागली आम्हाला, पुढे त्रास होईल का काही. नाही तेच होतं ना, मग ते मयूर तेच म्हणू लागेल मला, अरे काय एकाला दिलं मग सकाळ द्यावं लागेल आपल्याला, आपण काय करतो इथं आणले गेली. हे बघा मयूर भाऊला माहिती आहे तुम्ही आता एवढे दिवस मला बघू लागले. आताच असं करा की उद्या दुसरा कुणी बी आला शहरातला, कुठला बी किती मोठा उद्या त्याच्यासमोर मी उभं राहिली पाहिजे, म्हणजे मला उभं राहता मग तुम्ही मला तेच म्हणायचं मग काही तुम्ही पर्सनली घ्या ना, तुम्ही सेपरेट. तुम्ही एखादं व्यक्ती भेटना आम्हाला, तुम्हाला काय तुम्ही बहिणी आणा त्यानं, तुम्ही बहिणी आणा त्याने घ्या ना मग तुम्ही ना. हा ना मग मी काय म्हणते, मग तुम्ही मी काय म्हणते उद्या मला एक हिरो भरायचं तर मला हे 2-3 जण सोबत लागतील. सोबत आहे ना तुमच्या. आम्ही नाही तुम्ही आहे तुमचं सोडून, आता तुमच्या त्याच्यावर हे बांधायला म्हणतात तुम्ही काय सपोर्ट करशाल मला. मी स्वतः दुसरे 2 जण घेऊन भरायला पाहिजे ना तुमच्या व्यतिरिक्त. हा बरोबर. बाकी काही नाही, काय झालं तुम्हाला सांगा मी उभं राहतो. तुम्हाला एवढं मला बताय, तुम्हाला एमआयडीसी मध्ये काय लागली मदत तिकडची मदत करू आम्ही, ते पण बोललो. बरं काय लागेल असं तुमच्या पाठी, मग आम्ही तू बरोबर सोबत दुसरे कामात अजून आम्ही आहेच ना. पण आता कसं हे आपलं म्हणून चला बाबा, माझं ते म्हणणं नाही. आपलं तितक्या वर्षात कधी काही झालं नाही, 2005 पासून फक्त आपलं समजा. तुम्हाला माझं मी भाऊच आहे, तुमचा ते बी भाऊ आहे, मी पण भाऊच आहे. चला ठीक, मी तुम्हाला उद्या 12:30 पावणे 1 वाजता करतो फोन मग. फक्त तेवढा विचार करून की बाबा हो चालेल ना, वाटलं आलं पाहिजे. ठीक आहे, मी ते आम्हाला बोलत कारण मी तुमच्या ते आमळी भाऊला सांगा, माझा कसा बॉस नाही त्यांना काही समज नाही झाला पाहिजे माझ्याबद्दल. हो ना, मयूर भाऊनी मला अर्ध्या रात्री फोन करू त्या भाऊ, मी सगळं सोडून तिथं गाडी घेऊन पोरं घेऊन येण्यासारखी. मग कोणाला पण उभं राहू द्या तिथे. आणि त्यावेळेस मी तुम्हाला म्हणणार नाही यंदा खर्च करा हे करा, मी स्वतः पोरं घेऊन उभं राहील तिथे. बरोबर पाय टाकू म्हणजे तेवढे आहे माझ्या तुम्ही पण बघितलं असं एवढं आहे काही तेवढं ते अमाऊंट एवढं झालं ना, काय सांगा तुम्हाला. मी काय म्हटलं तुम्ही 6-7 महिने आता जेवढं चालू झालं का तेवढी कमाई बी नाही केली आम्ही, काय सांगा. नाही शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलणार नाही तुम्हाला. नाही ठीक आहे, मी काय म्हटलं तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा, फक्त लेट लगेच हे पण असं पण लक्ष करू तुमच्या पद्धतीने मला सांगा. ते आम्हाला म्हणून सांगितलं म्हणून मला धक्काच बसला, आता असं काय करावं बोलू. ठीक आहे ना, जाऊ द्या. आपण जे सांगितलं ते पुढच्या त्याच्यात होत ना. मग ते कसं आहे, मला आता आम्हाला दोघांना चर्चा करायला लागेल, आम्हाला कुठून तरी कसं आपण दुकान ऐका बाबा, आपण दुकानात बी जातो त्यासाठी गोष्टी लगेच जेवढी प्राईस सांगितली तेवढ्याच घेतो का. नाही बरोबर, त्याच्यात ते आपण भाव करतो ना. ठीक आहे ताई, आपण मोलला असायचं असं करू, फक्त एवढं लक्षात ठेवा की बाकी त्याचं टेन्शन नसते. तुम्ही जे म्हणता ना पुढचं असं तसं पुढे त्रास नाही झाला पाहिजे आम्हाला. पवारला तुम्ही ऐका, पुढचं पावलं तुम्ही आज रात्री फोन करा कोणी आलं तर.
बरं ती गॅरंटी मी घेते. पार पोलिसापासून सगळे, पोलिसापासून कोणत्या आमदार खासदाराच्या जवळचे लोक येतात आणि कोणत्या छोट्या मोठ्या संघटनेचे लोक येतात ते पण. बरं हो. बोलताय तेवढं आहे बरं, नुसतं बोलायला नाही. बरं हा ना मग मला तुम्हाला काय ओळखीत नाही, तुम्ही आता एवढे सक्षम आता आम्हाला आतापासून ओळख तुम्हाला. मग त्याला शब्द तिला दिला मग आपण त्यांनी बघत बघू, मग आपण स्वतः खर्च लावून त्याला पूर्ण असतो आपण. ठीक आहे ठीक आहे. एकदा एक रिलेशन झालं की झालं, त्याला काय. फक्त मध्ये बोलते एवढं म्हणून तुम्ही काही समज नका करून घेऊ ना. बरं बरं करा तुम्हाला फोन. होत आहे ठीक. हो हो.